काही हरकत नाहीये. सुभाषनगर संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही चांगला खेळ केला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आदरणीय प्रकाश पवार साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते रोहन मस्कर यांना आपण मॅन ऑफ द मॅच हे बक्षीस या ठिकाणी द्यायचं. सुभाषनगर संघाचे खेळाडू घरी जाताना फक्त सावकाश गाड्या चालवा आणि घरी जाताना सावकाश जा या सूचना असतील. रोहन मस्कर यांना प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच दिली जाते ज्यांनी आपल्या टीमच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा ज्यांचा राहिलेला आहे. वेल प्लेड रोहन. पुढील मॅच साठी तुम्हाला बऱ्याचशा शुभेच्छा असतीलच. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली मॅच होताना पाहायला मिळेल. चेंज द गेम वंजारपाडा आणि त्यांना फाईट करताना आपण 11 स्टार खांदा या दोन्ही संघांना पाहतोय. जिग्नेश अँड आरोही 11 वंजारपाडा आणि मनोहर गुडे साहेबांनी या टीमला पुरस्कृत करण्याचं काम केलेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मनोहर गुडे साहेब आपल्याला विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं आणि या सन्मानाचा मात्र स्वीकार करायचा आहे. आज वंजारपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे आणि ते मनोहर गुडे साहेबांचा सन्मान यावेळेस आपण व्यासपीठावरती करतोय. धन्यवाद. त्याच्याच बरोबरीने 11 स्टार खांदा संघाला पद्माकर फोपे साहेबांनी पुरस्कृत करण्याचं काम केलेलं आहे. मी पद्माकर फोपे साहेबांना पण विनंती करतोय की आपण देखील यावं, तुमचा देखील सन्मान केला जाईल. डीजे ऑपरेटर यांना विनंती आहे थोडासा आवाज आपण द्यायचा आहे. या मैदानाच्या आतमध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि सगळ्या पाहुण्यांचं मी मानस मनोरे वरणाई क्रिकेट संघ वरणी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली मैत्री चषक 2025 या स्पर्धेमध्ये करतोय मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. व या मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र मॅचला सुरुवात होती. चेंज द गेम वंजारपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये आज खेळतोय. जिग्नेश आरोही 11 वंजारपाडा आणि त्यांना फाईट करताना 11 स्टार खांदा. सलामीची जोडी आली आहे. सुदाम त्यांच्या समवेत शुभम आणि सौरभ हे पहिला षटक घेऊन येतात. पहिला लाकूड टप्प्याचा होता. पूल करण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये यावेळेस केला गेलाय. पहिला चेंडू मात्र निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुदाम नाईक यांनी मॅन ऑफ द सिरीजची बाईक आता जिंकलेली आहे. दुधाणीच्या नाईट स्पर्धेमध्ये अर्थातच सुदाम नाईक यांना आपण मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकताना पाहिलं. यावेळेस बॅकफूट वरती गेलेत. हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. सिंगल धाव मात्र यावेळेस धावून पूर्ण केली जाते. या एका धावेच्या बरोबरीने टीम 11 स्टार खांदा संघाचं अकाउंट मात्र यावेळेस ओपन केलं जात आहे. नक्कीच 11 स्टार खांदा संघाचा विचार केला तर पनवेल तालुक्यातील आणखी एक संघ. मागच्या मॅच मध्ये आपण तन्मय 11 नारपोली संघाला पाहिलं जो पनवेल तालुक्यातील एक संघ होता आणि आता 11 स्टार खांदा या संघाला आपण पाहतोय. पनवेल तालुक्यातून बिलॉंग करणारा हा संघ आहे. वंजारपाडा संघ जो मात्र कर्जत तालुक्यामधून बिलॉंग करणारा संघ आहे. म्हणजे कर्जत तालुका वर्सेस पनवेल तालुका अशी लढत म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. मॅच मध्ये मात्र इथून आता मजा येईल. स्लॉट मधला बॉल होता. ऑन साइडला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जातोय. वाडेश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते. बॉल त्यांच्या वाक्याच्या बाहेर सीमा पार चौकार. थँक्यू डीजी.
पहिला चेंडू सौरभ यांनी निर्धाव फेकला, तदनंतर एक सिंगल धाव, तदनंतर एक डॉट बॉल आणि त्याच्यानंतर मात्र एक चौकार आला आहे. यावेळेस बॅकवर्ड झोन मध्ये काय कमालीचा फटका खेचून काढलाय. आम्हाला आवडत नाही तडजोड, कारण आम्ही करतो फक्त तोडफोड. हा देखील चौकार. आशीर्वादानी भरले क्रिकेटची पंढरी. आईच्या आशीर्वादानी भरले क्रिकेटची पंढरी. अरे गाजतैरवर गावाला आमच्या मैत्री चषक भारी. नक्कीच मैत्री चषकाचा थीम सॉन्ग आपण या ठिकाणी सगळे ऐकतोय. फार चांगली स्पर्धा आणि तेवढंच चांगलं या स्पर्धेचा थीम सॉन्ग देखील बनवलं गेलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ मात्र यावेळेस संपला गेलाय. स्कोर कार्ड वरती 13 धावा जमवल्या गेल्यात 11 स्टार खांदा संघांच्या माध्यमातून. चला, आयोजकांना विनंती आहे बॉल द्यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच पुरवा. आयोजकांना सूचना असेल. मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण चेंडू लगेच पुरवायचे आहेत. पहिला जर आपण 3 चेंडूंचा विचार केला तर फक्त एकच धाव आली होती. त्याच्यानंतर शेवटच्या 3 बॉल वरती 3 चौकार. शुभमने दिखाया अपना दम असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि आता 13 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमवल्या गेल्यात. बघा, तुम्हाला स्पीड अप या ठिकाणी ठेवावा लागेल, कारण बराचसा वेळ आपण या ठिकाणी घेताय. त्यामुळे विनंती असेल की आपण स्पीड अप देखील मात्र मेंटेन करायचं आहे. 3 वाजलेले आहेत. 3 वाजून 7 मिनिटं आता झालेली आहेत आणि या स्पीड अप करण्याची विनंती मी या ठिकाणी दोन्ही संघांना करीनच. गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र आता संकेत षटक क्रमांक 2 त्यांच्या हातामध्ये सोपवण्यात येतोय. जर्सी क्रमांक 18 सर विराट कोहलीचे फॅन दिसत आहेत. वाईड लाईन वरती यॉर्क बॉल, कमालीचा चेंडू होता. पंचांचा वाईड बॉलचा निर्वाळा आलाय. या स्पर्धेमध्ये शफल जरी झाला तरी पहिलीच लाईन वाईड साठी काउंट केली जाईल. शफल झाल्यानंतर दुसरी लाईन वाईड साठी काउंट केली जाणार नाही. हे आत्ताच सांगतोय. तुम्ही रिव्ह्यू घेतलाय तर रिव्ह्यू इथे चेक केला जाईल. यस, तिसरे पंचायत चेक करतीलच. रिव्ह्यू तर घेतलेलाच आहे, पण मी सांगतोय की पहिलीच लाईन वाईडची काउंट आहे. जरी शफल झाली तरी तीच लाईन आहे. त्यामुळे त्या गोष्टी पण तुमच्या डोक्यात असू द्या. तिसरे पंच चेक करतीलच नक्कीच. पंच चेक करतात. थोडासा क्लोज कॉल आहे आणि क्लोज कॉल असल्यामुळे थोडासा वेळ देखील लागतोय, कारण चुकीचा निर्णय जायला नाही पाहिजे. जो योग्य निर्णय असेल, अगदी विचार केल्यानंतर पाहिल्यानंतर तोच निर्णय जायला पाहिजे. फेअर डिलिव्हरीचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलेला आहे आणि तिसऱ्या पंचांनी सांगितलं इट इज अ फेअर बॉल, म्हणजे डॉट चेंडू यावेळेस आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 13 धावा मात्र स्कोर कार्ड वरती जमवला गेला. डॉट बॉल मात्र या ठिकाणी येतो आहे.
सुरुवात केली गेली आहे. यावेळेस आउटसाइड द स्टंपची लाईन वापरली जाते. पंचांनी मात्र 2 हात आमच्या दिशेने समांतर केलेले आहेत आणि पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू मात्र अवांतर आहे. पंचांनी केले 2 हात समांतर आणि चेंडू होता अवांतर. 1 धाव मात्र इथून नक्कीच ऍड ऑन केली जाईल. 14 धावा या संघाच्या अकाउंट मध्ये मात्र ऍड ऑन केल्या जातील. रिवर्स स्वीप, दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो सामने वाले की गर्दन काटी जाती है. बॉलला फेकून दिले. थर्ड मॅन सीमा पार. चौकार 4. पाहायला स्पर्धा धावा आल्यात. काय कमालीची फलंदाजी सुदाम नाईक. इथे पुनश्च एकदा स्टायलिश स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. मिस्टर 360 सर एबी डिव्हिलियर्स यांच्या स्टाईल मध्ये फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न मात्र होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. विदाउट कनेक्शन नो रिॲक्शन. एक डॉट बॉल मात्र आलेला आहे. फुल टॉस बॉल होता. इथून मात्र चेंडूला खेचायला हवं होतं. इथून देखील एका निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतीये. सुदाम नाईक स्वतःवरती नाराज आहेत. त्यांना माहिती होतं चेंडू चांगला होता, सीमा पार जाऊ शकला असता, पण चेंडू हुकला आणि डॉट बॉल आलेला आहे. इथून पुनश्च एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. जिग्नेश आणि आरोही 11 वंजार पाडा मैदानाच्या आतमध्ये आपल्या गोलंदाजीचा क्लास सिद्ध करताना पाहायला मिळतात. धावा स्थिरावल्यात 18 या आकड्यावरती. इथून देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु दुसरी धाव ही मैदानाच्या आतमध्ये मात्र आता पूर्ण केली जाते. तेलही गेलं, तोपही गेलं आणि हाती राहिला धोपाटणं असं म्हटलं जातं, कारण जिथे रनआउटची संधी होती 2-2 धावा या तुमच्या टीमच्या माध्यमातून मात्र बहाल केल्या जातात. आणि या 2 धावांच्या बरोबरीने षटक क्रमांक 2 देखील मात्र संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती बिनबाद 20 धावा. दो ओव्हर का खेळ हुआ है. 2 षटकांचा खेळ मात्र संपला आणि 20 धावा मात्र स्कोर कार्ड वरती यावेळेस नक्कीच जमवल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 साठी मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आपण कुमार या गोलंदाजाला पाहतोय. पंचांच्या लेफ्ट हँड साइडने राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल मात्र वापरला जाईल. पहिला चेंडू आहे. बॅकफुटला गेल्यात. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. सर वीरेंद्र सहवाग यांची स्टाईल मध्ये स्क्वेअर कट फटका खेचायचा होता, परंतु कनेक्ट यावेळेस होत नाही आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र आला आहे. तन्मय 11 जर्मन मसोबा नारपोलीचे खेळाडू या मॅच कडे अगदी लक्षपूर्वक बघतायत, कारण त्यांना माहिती आहे जो जिंकणार तो आमच्या सोबत येणार मॅच मध्ये आणि ही मॅच त्यांच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. ते मात्र लक्ष देऊन बघतायत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. पददालित्याचा वापर केला. स्टेप आउट झाले होते. ऑन साइडला दुसऱ्या धावेसाठी रनआउटची संधी मैदानाच्या आतमध्ये निर्माण होऊ शकली असती, परंतु चित्याच्या चपळाईने मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. असं वाटतंय 11 स्टार खांदा संघांच्या खेळाडूंच्या पायामध्ये स्प्रिंग आहे की काय, कारण धावतायत ते तेवढ्या वेगाने. 2 धावा मात्र यावेळेस पण पूर्ण होतील आणि आता स्कोर कार्ड वरती डबल दुरी म्हणजे 22चा आकडा मात्र आला आहे. 4 ओव्हरची मॅच 45-50 पर्यंत पोहोचावं लागेल. इथून मात्र चेंडूला सोडून दिलाय. बाळा सर जे आमचे मेन अंपायर आहेत त्यांचा निर्णय मात्र येतोय की हा चेंडू मात्र व्हाईट बॉल आहे
बाळा सर मेन अंपायरांच्या भूमिकेमध्ये आहेत. स्क्वेअर लेग अंपायर आमचे सूरज पांडे सर. हे दोन ऑफिशियल अंपायर आपण 5 रात्रींमध्ये या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. खोपोली विभागातील आमचं हे पंचांचं पॅनल आहे आणि ते मात्र या स्पर्धेमध्ये चांगली पंचगिरी करतायत. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. इथून पुनश्च एकदा चेंडूला सोडून दिलाय. खराब कामगिरी करतात. कुमार यांचं मी कौतुक केलं होतं. पहिला चेंडू जसा फेकला होता असं वाटलं होतं कुमार यांचं हे षडक चांगलं ठरेल जिग्नेश नारो 11 वंजारपाडा संघासाठी. पण कुमार यांनी केलेली चुकी, वारंवार फेकलेले अवांतर चेंडू थोडेसे डोईजट ठरतायत वंजारपाडा टीमसाठी. संघाचं धावफलक मात्र आता पुढे सरसावलंय 24 या आकड्यावरती. प्रहार करण्याचा प्रयत्न, इथून पण वाईडची दाद मागितली. 3 चेंडू 3 वाईड बॉल. वाईडची मात्र हॅट्रिक या ठिकाणी होतीये गोलंदाज कुमार यांच्या माध्यमातून. कुमार यांना मात्र आता कान मंत्र देण्याची वेळ आलेली आहे. थोडासा त्यांना मात्र आता कान मंत्र द्यावा लागेल. लाईन आणि लाईन कशी असावी हे त्यांना आता ओळखावं लागेल. डोक्याचा वापर करावा लागेल, अकलेचा वापर करावा लागेल या मॅच मध्ये. लोअर फुल टॉस बॉल होता. बॅक टू बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र साईड स्क्रीन बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मात्र धावून यावेळेस नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळते. जर चौकार षटकार येत नसतील, सिंगल डबल पण क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्वाचे मानले जातात. सिंगल डबल ज्यांना क्रिकेटची लाईफ लाईन म्हटलं जातं आणि समथिंग इज बेटर दॅन नथिंग हे आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. आखो टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट मध्ये मात्र खेळाडू वेगाने चेंडूला कलेक्ट करतील. तत्पूर्वी फक्त 1 धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्ण केली जाते. वरणे गावाचं हे ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावरती मात्र मैत्री चषक 2025 चा मनमुराद सोहळा आपण सगळे अनुभवतोय. खरं तर 7 मे रोजी ही स्पर्धा सुरू करायची होती. नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्याला 9 मे रोजी या स्पर्धेला सुरुवात करावी लागतीये. इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दुसऱ्यासाठी जाळं विणलं पण स्वतः त्याच्यामध्ये अडकले. सुदाम नाईक यांचा टिपला झेल, संपवलाय खेळ. फलंदाज बाद. नवीन फलंदाज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. युनाइट क्रमांक 3 वरती अजय यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहे. फलंदाजाचं नाव आहे अजय, ज्यांना मिळवून द्यायचा आहे आपल्या टीमला विजय. पण आता त्यांना आईतून धावा बनवायचे प्रयत्न करावे लागतील. या मॅच मध्ये प्रयत्न करतात परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हटलं जातं. प्रयत्नांमध्ये मात्र यश मिळत नाहीये. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जात आहे. पंचांनी मात्र बॅटिंग टीमचा व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू पंचांनी 3ऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम ज्याचा वापर केला जाईल. बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय पंचांना आणि बॅटिंग टीमने व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. 3रे पंच चेक करतायत. 3रे पंच चेक करतील आणि जो काय निर्णय असेल तो लगेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
पंच चेक करतायत. क्लोज कॉल आहे आणि त्यामुळे थोडासा वेळ मात्र घेतला जातोय. दिलगिरी असावी परंतु योग्य निर्णय द्यायला पाहिजे, त्यामुळे क्लोज कॉल असल्या कारणाने पंच मात्र वारंवार ऍक्शन रिप्ले पाहतायत आणि चेक करतायत. कोणीही बोलू नका, फक्त पंचच बोलतील आणि जो काय निर्णय असेल तो योग्यच दिला जाईल. बऱ्याचशा चांगल्या मॅचेस आपण आजच्या रात्रीमध्ये पाहिल्या आणि आता मात्र पहिल्या फेरीतील बी ग्रुप मधील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहे. जिग्नेश आरो 11 वंजार पाडा आणि त्यांना फाईट करताना आपण 11 स्टार खांदा संघाला पाहतो. व्हाईट बॉल साठी मात्र हा रिव्ह्यू घेतला गेला आहे. बऱ्याच वेळा ऍक्शन रिप्ले पाहिले जात आहेत. क्लोज कॉल आहे, वाईट चेंडू असेल, फेअर बॉल असेल, जो काय निर्णय असेल तो पोहोचवला जाईल. बराचसा क्लोज हा निर्णय आहे, त्यामुळे थोडासा वेळ मात्र घेतला जातोय. काहीच झालेलं नाहीये. सुरत सर चेक केलं जात आहे. बराचसा क्लोज कॉल आहे. पंच आता तेवढा वेळ घेत आहेत आणि पंचांसमोर आम्ही काही बोलू शकत नाही. वाईड बॉल आहे. वाईट चेंडूचा निर्णय मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. बराचसा वेळ त्यांनी घेतला कारण क्लोज कॉल होता आणि बराचसा विचार केला, चित्र पाहिलं, ऍक्शन रिप्ले वारंवार पाहिले आणि त्याच्यानंतर निर्णय दिला की हा एक वाईड बॉल आहे, त्यामुळे वाईड चेंडू असेल. आणि धावा मात्र आता 29 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जोडल्या जातील. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अजूनही चेंडू शिल्लक असेल. एक शेवटचा बॉल मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. 5 चेंडू झालेत परंतु त्याच्या व्यतिरिक्त 4 वाईड हे फेकले गेले आहेत गोलंदाज कुमार यांच्या माध्यमातून. हा देखील एक चांगला चेंडू म्हणणारच होतो परंतु पुनश्च एकदा पंचांनी 2 हात आमच्या दिशेने समांतर केलेत. पुनश्च एकदा वाईड बॉलचा कॉल मात्र आमच्यापर्यंत पोहोचला गेला आहे. 5 वाईड बॉल आतापर्यंत या ओव्हरमध्ये कुमार यांनी फेकले. टोटल 10 बॉल त्यांनी फेकले आहेत आणि त्या 10 बॉल मध्ये 5 वाईड बॉल आहेत आणि 5 लिगल बॉल आहेत. खराब कामगिरी केली जाते. 5 एक्स्ट्रा धावा तुम्ही समोरच्या टीमला दिलेल्या आहेत. प्रहार केलाय, फटका दमदार, ताकद होती, थोडीशी कमी पडली आहे. साइड स्क्रीन बाउंड्री वरती झेल टिपला गेलाय. अजय यांच्या पारीचा अंत, फलंदाज बाद. गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटच्या षटकासाठी आपण वैभव यांना पाहतोय आणि वैभव हे नाव ऐकलं आणि अर्थातच वैभव सूर्यवंशी यांची आठवण झाली. यंदाच्या IPL मध्ये राजस्थान रॉयल्स टीम कडून खेळत असताना 14 वर्षाचा एक तरुण अर्थातच वैभव सूर्यवंशी ज्याने 35 चेंडूंमध्ये 100 धावा केल्या आणि एक शतक ठोकलं. फास्टेस्ट इंडियन
अँड यंगेस्ट इंडियन टू स्कोर 100 इन IPL हा मान ज्यांनी मिळवला ते वैभव सूर्यवंशी यांना आपण राजस्थान रॉयल्स कडून पाहिलं. पण हे वैभव आहेत जे आता आलेले आहेत टीम वंजारपाडाकडून. वंजारपाडाकडून आले. पहिला बॉल घुटना टेक तमाशा देत फटका मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये मात्र झेलला टिपला जातोय. चांगली गोलंदाजी केली जाते. 11 स्टार खांदा. सगळे स्टार ज्यांना मात्र आता परत पाठवण्यामध्ये गोलंदाजांना यश मिळत आहे. आणखीन एक फलंदाज बाद. धावा स्कोर कार्ड वरती झालेल्या आहेत आणि या 30 धावांमध्ये जर पाहिलं तर 6 धावा ज्या आहेत टोटल त्या वाईडच्या आहेत. म्हणजे त्या 6 धावा जर आपण वाईडच्या सोडल्या असत्या तर धावसंख्या 23-24 असू शकली असती. परंतु वंजारपाडा संघ या ज्या तुम्ही चुका केल्यात त्या दुसऱ्या सत्रामध्ये महागात ठरू शकतात. नवीन बॅटर आल्यात जितेंद्र इनॅट क्रमांक नंबर 5 वरती. जितेंद्र आले आहेत क्रॉस द लाईन. फटका चांगला आहे. वाह व्हॉट अ शॉट. फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. पुरुष एकदा गोलंदाज तयार. आकोट टप्प्याचा बॉल आहे. त्याच दिशेने फटका दमदार आहे. बॉलला केलाय हुक आणि चेंडू गेलाय झापूक झुपूक सीमा पार. ठोकलाय. षटकार. काय कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र होताना आपण पाहतोय. षटकारांची बरसात होती. एक के बाद एक धमाके करताना फलंदाज जितेंद्र ज्यांनी कुठे ना कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाचं अस्तित्व मजबूतपणे टिकवून ठेवण्याचं काम करायला सुरुवात केली आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 42 धावा. 42 असं वाटलं होतं धावा फक्त 30-35 होतील. पण जितेंद्र खरंतरी त्यांची मनशा अलग होती. फटका चांगला आहे पण दैव देतं कर्म नेतं असं म्हटलं जातं. चांगला स्ट्रोक खेळला होता परंतु नॉन स्ट्राईक यांचे बॅटर त्यांचे साथीदार त्यांच्या शरीरावरती बॉल आदळला आणि नशीब बलवत्तर वंजारपाडा संघाचं की हा चेंडू आडलाय आणि डॉट बॉल मात्र आलेला आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक असेल. धावा 42 झाल्यात. 50चा आकडा 11 स्टार खांदा संघ पूर्ण करणार का? प्रयत्न केल्यात कव्हरच्या वरून क्लासिकल फटका मारण्याचा प्रयत्न होता. झेल मात्र पकडता पकडता निसटला गेलाय. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. सोडा झेल आणि गमवा क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं. एक एक कॅच जो तुमचा विजय आणि पराजय निश्चित करू शकतो या मॅच मध्ये. झेल सोडलाय आणि 2 धावा देखील मिळतात. 44 धावा. शेवटचा बॉल शेवट गोल करू शकले नाही आहेत. सिंगल धाव पूर्ण पायांवरती आदळला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये रन आउटच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल आणि त्याच्याच बरोबरीने आपण पाहतोय की पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 11 स्टार खांदा संघाने प्रथम बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमवल्या गेल्यात आणि आता येणारे 24 चेंडू जिग्नेश अँड आरोही 11 वंजारपाडा संघाला 46 धावांच्या आव्हानाचा मात्र पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू आणि विजयासाठी 46 धावांची गरज. याच्यानंतर दुसऱ्या फेरीची मॅच जिला सुरुवात केली जाईल.
जाणता राजा वारदोली आणि त्यांना फाईट करताना गोहे चिंचवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की इनिंग ब्रेक झालाय, टॉस करण्यासाठी आपण कंपल्सरी यावं. चला, जाणता राजा वारदोली त्यांना विनंती आहे, पनवेल तालुक्यातील संघ आपण टॉस साठी आणि गोहे चिंचवली खालापूर तालुक्यातील संघ. दोन तालुक्यांची लढाई, दोन मोठ्या संघांची लढाई. गोहे चिंचवली ज्यांनी मात्र कासप संघाला पराभूत केला आणि अर्थातच जाणता राजा वारदोली ज्यांनी बीड संघाला पराभूत केलं. आणि या दोन टीमच्या दरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिली लढत जी या मॅच नंतर मात्र पाहायला मिळेल. वंजारपाडा संघ 24 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. चला, विनंती असेल या टॉस साठी लगेच जाणता राजा वारदोली आणि गोहे चिंचवली टॉस साठी लगेच या. चला, दोन्ही टीमचे कर्णधार तुम्हाला शेवटचा कॉल आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. 3 ओव्हरची मॅच असेल. जाणता राजा वारदोली संघाचे कर्णधार आलेले आहेत. मी चिंचवली गोहे यांना विनंती करतो की आपण टॉस साठी त्यांचे कॅप्टन आलेले आहेत. चला, टॉस करून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. वंजारपाडा संघ विनंती आहे की आता जास्त वेळ घेऊ नका, ओपनिंग पेअर पाठवायचा आहे. उद्या उद्या नाही, परवा. उद्या मित्राची पूजा आहे घराची, परवा टाकला येऊ. मोदय घरी काय काय येणार आहे. उद्या नाही, परवा 3 दिवस आहे. उद्या नाही, उद्या पूजा आहे. चलिए दोस्तों, चलेंगे मैदान के अंदर. वर्णाई क्रिकेट क्लब वर्णी इनके माध्यम से ऑर्गेनाइज की गई मैत्री ट्रॉफी 2025 तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी क्रिकेट खिलाड़ियों का मैं आपको अपना मानस मनोरी इस प्रतियोगिता में करूंगा तहे दिल से स्वागत. चलेंगे मैदान के अंदर जहां पर एक आपको बड़ी फाइट नजर आएगी. बिग ग्रुप के पहले राउंड का आखिरी मैच जो मैदान के अंदर चल रहा है, जिग्नेश अरो 11 वंजारपाड़ा के सामने 11 स्टार खांदा जो मैदान के अंदर लड़ रही है. पहली पारी में 45 रन बनाए गए स्कोर कार्ड के ऊपर और आने वाली 24 गेंदें 46 रनों का टारगेट जो मैदान के अंदर यहां से सेट किया जाएगा. मैत्री ट्रॉफी में मैं आता हूं, बहुत सारी यादें मेरी जुड़ी है. आज से 7 से 8 साल पहले मैं इस टूर्नामेंट में नाइट मैच में कमेंट्री करी थी. मैंने 12-13 साल का था, बहुत छोटा हुआ करता था तब मैं, और तब मैंने पहली बार इस नाइट टूर्नामेंट में कमेंट्री की थी. 10 साल का था तब मैंने शुरू किया था अपने कमेंट्री करियर को. 2015 की बात है और अब 21 साल के हो चुके हैं. बहुत ही अच्छी ये प्रतियोगिता और मेरी यादें इस प्रतियोगिता के साथ बहुत जुड़ी है. 2017-18 का वो साल था. उसके बाद इस टूर्नामेंट के ऊपर पूर्ण विराम लगाया गया कुछ सालों के लिए, लेकिन उसके बाद ये टूर्नामेंट फिर एक बार उसी दहशत, उसी दरारे के साथ वापस आई है और क्या कमाल का आयोजन आप देख रही है. आने वाली गेंदें 24-46 की जरूरत है.
करण, मेरे करण अर्जुन आएंगे, लेकिन करण आए है, अर्जुन आएंगे या नहीं ये पता चलेगा। करण के साथ वैभव, शुरुआत करेंगे सौरभ जो P1 की पहली ओवर को डालते हुए नजर आएंगे 11 स्टार खांडा की तरफ से। लेफ्ट आर्म गेंदबाज, पहले गेंद पर बाहरी किनारा, और बाहरी किनारा मतलब नहीं मिलेगा भाग्य का सहारा। कॉट बिहाइंड के तौर पर वेरी फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग पर टीम जिग्नेशन आरोही 11 को पहला छक्का, विकेट डाउन। अनिकेत भाई हजारे इनकी तरफ से इनाम आ चुका। अगर 3 गेंदों में 3 छक्के आते हैं तो 1000 का कैश प्राइज बल्लेबाज को दिया जाएगा। अनिकेत भाई हजारे इनकी तरफ से बैकफुट पर गई है, बढ़िया शॉट, क्रिकेट की खूबसूरती को दिखाने वाला CLASS क्लास, ये 4 रन। पहली गेंद पर आया था विकेट, दूसरी गेंद पर आई है 4। बारी बारी सबकी बारी, पहली तुम्हारी तो दूसरी हमारी, ये वंजर पाड़ा ने बताया। नंबर 3 के ऊपर संकेत आए हैं और संकेत ने संकेत दिए है कि हम तो यहां से आक्रमण करने वाले हैं। 4 रनों के साथ टीम के अकाउंट की शुरुआत हुई है। सौरभ जिन्होंने पहले गेंद के ऊपर एक विकेट को निकाला, लेफ्ट आर्म बॉलर, क्रिकेट के खेल में हमेशा घातक माने जाते हैं और मेरी सबसे फेवरेट लेफ्ट आर्म बॉलर है ऑस्ट्रेलिया की मिचेल स्टार्क। लेकिन इस बार देखिए क्रॉस द लाइन खेलने गए, हवा में गेंद गई है, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, कैच को अंजाम दिया जाएगा। लेफ्टी बॉलर का बोल वाला बल्लेबाज को यहां से चलता कर डाला और यह दूसरा छक्का। दो विकेट यहां से जरूर निकाले जाएंगे। अब देख रही है पहला ओवर मैदान के अंदर चल रहा है। पहली गेंद पर विकेट आने के बाद जब दूसरी गेंद पर बाउंड्री आई थी, ऐसा लगा था टीम जिग्नेशन आरोही 11 वंजर पाड़ा इस मुकाबले में अच्छी बल्लेबाजी कर सकती है, लेकिन गेंदबाज सौरभ के इरादे अलग है। जर्सी नंबर 12 उन्होंने पहना है और बल्लेबाजी टीम के 12 बजा भी दिए। 2 विकेट उन्होंने निकाले इस मैच में। इस बार भी ड्राइव करना चाहती है, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की दिशा में गेंद को अपने ट्रैवल होते हुए देखा। सिंगल रन जो मैदान के अंदर दौड़कर जरूर कंप्लीट हो चुका है और इससे 1 रन के साथ टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 5 रन। 5 का पंजा, 5 का पंच। बड़ा मंच है और बड़े मंच पर जो लगाएगा बड़ा पंच वही बनेगा मैदान का सरपंच, ये हमेशा कहा जाता है। लेकिन कौन सरपंच बनेगा, कौन बड़ा पंच लगाएगा, यह भी अब देखने लायक बात हो सकती है। ऑन स्ट्राइक पर वैभव, बढ़िया गेंद थी, टो क्रशिंग यॉर्कर, ऑन पॉइंट ऑन लाइन पर यह गेंद आपको यहां से डिलीवर्ड होती हुई नजर आएगी। यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर और यॉर्कर पर हो जाती है बल्लेबाज रफू चक्कर। ये मैं हमेशा से बताता हूं, यॉर्कर गेंद मोस्ट डिफिकल्ट डिलीवरी बोल्ड बाय बॉलर अगर कौन सी होती है वो होती है यॉर्कर, और वाइड लाइन वाली हो तो और भी खतरनाक होती है। इस बार अटैक किया, ऑन साइड पर उड़ाया, 100 सुनार की 1 लोहार की ताबड़तोड़ धोती फाड़ शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद ये कमाल का छक्का।
11 रन मारिए हमारे खालापुर क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष गणेश नाना पाटिल साहब जो मंच के ऊपर आ चुके हैं। गणेश नाना पाटिल साहब, इनकी हमने एकता ट्रॉफी को देखा था चिंचौली गोए की एक बहुत ही अच्छी नाइट प्रतियोगिता जहां पर उन्होंने मुझे कमेंट्री करने का मौका दिया था इस सीजन, और वो यहाँ पे आ चुके हैं। उनका सम्मान हम करेंगे। प्रभाकर दादा देशमुख साहब, इनसे गुजारिश है कि आपके शुभ हाथों से खालापुर क्रिकेट एसोसिएशन के विद्यमान अध्यक्ष जिन्होंने खालापुर टेनिस बॉल क्रिकेट के विकास के लिए बहुत अच्छा काम किया, वो हमारे गणेश नाना पाटिल साहब एक अच्छे इंसान है, एक अच्छे ऑर्गेनाइजर है और अध्यक्ष भी अच्छे है। उनका यहां से हम सम्मान कर रहे हैं। नाना आप आए, आपका स्वागत। अजय गेंदबाजी मार्ग के ऊपर आई है। पहले ओवर में 11 रन जरूर बनी है स्कोर कार्ड के ऊपर। अजय आई है, ये देखिए थोड़ी सी अतिरिक्त उछाल वाली गेंद थी, बैकवर्ड जोन शॉट, फाइन लेग से डीप फाइन लेग बाउंड्री पर दूसरे रन की कोशिश। क्या कमाल की रफ्तार के साथ रनिंग बिटवीन द विकेट मैदान के अंदर आपको यहां से नजर आएगी। बल्लेबाज प्रीतेश जो इनट नंबर 4 की पोजीशन पर यहां से जरूर, प्रियेश जो इनट नंबर 4 की पोजीशन पर यहां से जरूर आई है। प्रियेश की रनिंग बिटवीन द विकेट देखकर मुझे सर विराट कोहली की याद आ गई। जिस तरीके से वो भागते हैं इंटरनेशनल क्रिकेट में, उसी तरीके की दौड़ इन्होंने लगाई है। बैकफुट पर गई है, टैपिंग क्रिकेट लगाने की कोशिश जरूर की है। बाहरी किनारा शॉर्ट थर्डमैन से गेंद ने अपना काटा बदला। डीप थर्डमैन बाउंड्री पर गेंद ट्रैवल जरूर कर रही थी, लेकिन तब तक मैदान के अंदर दौड़कर यहां से फिर एक बार 2 रन पूरे किए जाएंगे। इलेवन स्टार खांदा टीम जहां पर भी जाती है वहां पर उनके नाम के दहशत को आपने हमेशा देखा है। पनवेल तहसील के एक मजबूत टीमों में से एक आप जिन्हें मानते हैं 11 स्टार खांदा, लेकिन क्या उनकी दहशत आज चलेगी ये भी देखेंगे। बढ़िया गेंद हो सकती है, लेकिन अंपायर इंटरेस्टेड है वाइड बॉल में और है भी आउटसाइड द ऑफ स्टंप लाइन, क्योंकि ये वाइड बॉल होगी। वाइड के साथ आपको रन यहां से बढ़ते हुए जरूर नजर आएंगे। 46 का पीछा, 16 रन यहां से स्कोर कार्ड के ऊपर जरूर बनी है। जीतने के लिए 30 रनों की जरूरत मैदान के अंदर, 30 रन स्टिल नीडेड। अक्रॉस द लाइन गई है, कमाल का शॉट, जगह बनाई, सर एबी डिविलियर्स की याद दिलाई, गेंद को भेजा लॉन्ग लेग के बाहर, टांगा पलटी, घोड़े फरार, रन मिलेंगे खटाक 4। चार रन यहां से बनी है स्कोर कार्ड के ऊपर, 20 का आंकड़ा आएगा। गेंदें बची है 15 और जीतने के लिए 26 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। 15 गेंदें 26 रन। 1000 पाड़ा टीम के लिए क्वेश्चन आसान सा बन चुका है, लेकिन डॉट गेंद आई है। 11 स्टार खांदा टीम हल्के में आप नहीं ले सकती है। पनवेल तहसील की टीम है। पनवेल का टेनिस बॉल क्रिकेट बहुत डेवलपिंग क्रिकेट है, और जब आप पनवेल तहसील से आते हैं तो लोग आपकी ताकत को देखकर हमेशा डर जाती है। एलबीडब्ल्यू की लाउड अपील है, अंपायर के इंटरेस्टेड होंगे, रनआउट की भी अपील है। एलबीडब्ल्यू नहीं तो रनआउट ही सही, आसमान से गिरी, खजूर में अटकी, ये रनआउट का विकेट।
विकेट यहां से जरूर आई है। नए बल्लेबाज सौरभ मैदान के अंदर गई है। एस फॉर सौरभ, लेकिन एस फॉर सक्सेस भी होती है। क्या अपनी टीम को सक्सेस दिलाएंगे इस मस्ट विन मैच में? जब आप ग्रामीण में खेलते हैं, जब आप नॉकआउट में खेलते हैं, तो जो जीता वो सिकंदर, जो हारा वो घर। ये इक्वेशन अब हमेशा देखती है। 20 रन बने हैं, अभी भी 26 की दूरी को आपको तय करना है। 13 गेंदें जिनका खेल बचा इस दूसरी पारी में और इस मैच में 13 गेंदें है, 26 रन। बढ़िया गेंद थी, क्या कमाल की लाइन ऑन लाइन को डिलीवर किया अजय, जो दिलाना चाहते अपने टीम को विजय। और इस ओवर में कमाल की गेंदबाजी रही है। 9 रन वाला ये ओवर जो आपको यहां से नजर आएगा। एक विकेट को निकाला गेंदबाज अजय ने और दूसरी ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। 46 का पीछा करते हुए जिग्नेश एनआरओई 11 वंसर पड़ा। टोटल बना 20 रन्स स्कोर कार्ड के ओवर। आने वाली गेंदें होंगी 12 और जीतने के लिए 26 रनों की जरूरत। 12 गेंदें 26 रन, 26 रन 12 गेंदें। अगर आप रिक्वायर्ड रन रेट की बात करेंगे तो 13.00 यानी 13 रन प्रति ओवर की औसत को यहां से मेंटेन करना पड़ेगा। 12 गेंदें 26 रन। दिमाग का आपको इस्तेमाल हमेशा क्रिकेट के खेल में करना पड़ता है, क्योंकि खेल चाहे शतरंज का हो या क्रिकेट का, जो चलाएगा अकल वो होगा सफल। ये मैं हमेशा से बताता आया हूं। प्रेजेंस ऑफ माइंड इज वेरी मच रिक्वायर्ड इन क्रिकेट गेम, और वो प्रेजेंस ऑफ माइंड का आपको यहां से इस्तेमाल करना पड़ेगा। रन चेज में जब आप उतरते हैं, मैथमेटिकल इक्वेशन और मैथमेटिकल कैलकुलेशन, ये दो चीजें बहुत ज्यादा वैल्यूएबल होती है। और किस तरीके से आप अपनी इनिंग को एनालाइज करते हैं, किस तरीके से आप अपने इनिंग को आगे ले जाते हैं, कौन सी गेंद पर अटैक करना है, कौन सी गेंद पर डिफेंस करना है, किस गेंदबाज के खिलाफ रन बनानी है, ये सारे एनालाइजिंग आपको करनी पड़ती है। जब आप रन चेज में होते हैं, आपका दिमाग कंप्यूटर से भी तेज आपको चलाना पड़ता है। लेकिन गेंदें बची है 12-26 बनानी है। विजय गेंदबाजी मार के ऊपर ओवर नंबर 3। पहली गेंद स्लॉट वाली थी, ऊंचाई है, दूरी नहीं। खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, नहीं करेंगे कोई गलती। फील्डर मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कैच एंड 4th विकेट इज डाउन फॉर टीम वंजरपाड़ा। मैदान के अंदर इनायत नंबर 6 की पोजीशन पर कुमार जो आपको जाते हुए नजर आएंगे। कुमार को अपनी टीम के लिए फिनिशर का रोल यहां से अदा करना पड़ेगा। कुमार क्या करेंगे अपनी टीम के लिए, कैसा खेल उनका रहेगा इस मैच में? इस बार भी बल्ला घुमा, गेंद को नहीं घुमा पाए। आउटसाइड द स्टंप लाइन वाली ये डॉट बॉल थी, लेकिन बैटिंग टीम ने चैलेंज किया और रिव्यू का इस्तेमाल किया। चलिए थर्ड अंपायर आइए, वाइड बॉल के लिए यहां से रिव्यू जरूर लिया जाएगा। थर्ड अंपायर से रिक्वेस्ट करूंगा कि ऑन स्क्रीन पर आइए। कर्जत टेनिस क्रिकेट लाइव केटीसी की क्लियरिटी एंड क्वालिटी हमें बताएगी कि ये वाइड बॉल है या फेयर बॉल। वाइड बॉल का डिसीजन यहां से थर्ड अंपायर के माध्यम से जरूर आएगा। देखिए खानदा टीम पहली लाइन ही काउंट की जाती है, शफल भी होती है, कुछ भी होती है। सेकंड लाइन काउंट नहीं है, पहले लाइन का ही रूल है, शफल का रूल नहीं है। इसी वजह से जो थर्ड अंपायर ने बताया कि वाइड बॉल है तो वाइड बॉल रहेगी। इस बार हाफ टैगर बॉल थी, आउटसाइड द ऑफ स्टंप की लाइन का इस्तेमाल किया, रूम दिया था बल्लेबाज को। अगर राइटी बैटर को आप रूम देती है तो एज एन राइटी बैटर आपके ऑफसाइड का स्ट्रांग होना बहुत जरूरी है। मेरिट के हिसाब से अगर आप बल्लेबाजी करेंगे तो इस मैच में आप आगे जाते हुए जरूर नजर आ सकते हैं। लेकिन जिग्नेश आरोही 11 वंजरपाड़ा मुश्किल में 22 डबल दूरी का मतलब 22 का आंकड़ा आया स्कोर कार्ड पर। 24 की जरूरत है जीतने के लिए, गेंदें बची है 10।
एक और बार डॉट गेंद आएगी। क्या कमाल की गेंदबाजी कर रही है 11 स्टार खांडा। 11 स्टार इनकी टीम में है और वो 11 स्टार चमक भी रही है। क्या कमाल का खेल, पावर पैक बॉलिंग यूनिट जिसे आप कहते हैं, गेंदबाजी का तोप खाना जिसे आप कहते हैं, वो लेकर उतरी है 11 स्टार खांडा इस मैच में। स्लॉट वाली गेंद 30 बार लॉफ्ट किया था, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, खिलाड़ी है, लॉन्ग ऑन में इस कैच को अंजाम दिया जाएगा। एक और विकेट का होगा पतन। टीम का नाम है खांडा, सामने वालों का किया है वांडा, और एक और विकेट। गेंदबाज तैयार, नए बल्लेबाज यहां से जरूर आए हैं। यॉर्क लाइन वाली गेंद का यहां से इस्तेमाल किया जाएगा। चढ़ में गेंद की पिचिंग आपको मैदान के अंदर होती हुई जरूर नजर आएगी। डॉट डिलीवरी को हम कहते हैं हॉट डिलीवरी, डॉट डिलीवरी को हम कहते हैं बिंदी गेंद, डॉट डिलीवरी को हम कह सकते हैं बल्लेबाज के ऊपर का दबाव बढ़ाने वाली गेंद, डॉट डिलीवरी को आप कह सकते हैं 11 स्टार खांडा के लिए एक अच्छी गेंद। 22 इज ऑन टोटल। अक्रॉस द लाइन यहाँ पे शफल हुए थे, टीम डगआउट से उनको सजेशन मिले जरूर थे, लेकिन कनेक्शन नहीं है। देखिए प्रयास आप कैसे भी करिए, चाहे सीधा खेलिए चाहे टेढ़ा खेलिए, अगर कनेक्शन नहीं होगा तो रन नहीं मिलेंगे। एक रन आए और इसी एक रन के साथ 3 ओवर का खेल जो मैदान के अंदर समाप्त हो चुका है। बल्लेबाजी करते हुए टीम जिग्नेश आरोही 11, वंजारपाड़ा 23 रन स्कोर कार्ड के ऊपर यहां से बने हैं और आने वाली 6 गेंदें जीतने के लिए और 23 रनों की जरूरत। 23 रन बने हैं, 23 रन बनाने हैं, 6 गेंदें आपके पास है। शुरुआती के 23 रन अपने 3 ओवर में बनाए, लेकिन वंजारपाड़ा को करना है राणा, तो ये 6 में 23 बनाने पड़ेंगे। पिछला मुकाबला जहां पर 6 गेंदों में 31 चाहिए थे, आखिरी ओवर में 4 छक्के मारे थे नीरज यादव ने, लेकिन 7 रन से वो मुकाबला हारना पड़ा था। यहां पर 6 में 23 है, बन सकते हैं, बनते नहीं है, बनाने पड़ते हैं। पहली गेंद फुलर लेंथ वाली ओवर पिच डिलीवरी थी, ऑफ साइड के ओवर ड्राइव किया जाएगा, वाइडिश लॉन्ग बाउंड्री पर गेंद को अपने ट्रेवल होते हुए देखा, तब तक एक सिंगल रन मैदान के अंदर आ चुका है। इक्के दुक्के से दाल डलने वाली नहीं है, इक्के दुक्के से दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दुरुस्त हो सकती है, यह सोचना पड़ेगा वंजारपाड़ा के बल्लेबाजों को। गेंदे 5, रन बनाने 22। बढ़िया गेंद थी, क्या कमाल की डिलीवरी, फास्ट एंड फ्यूरियस, बुलेट ट्रेन के स्पीड से पलक झपकती गेंद आपको विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई यहां से नजर आएगी। डॉट गेंद आई है, 4 गेंदें 22 रनों का समीकरण मैदान के अंदर बनेगा। अब आपको हर एक गेंद के ऊपर बड़ा हिट मारना पड़ेगा। एक तो मारो बड़ा हिट, तभी बनोगे सुपर हिट, लेकिन वो करना पड़ेगा। 4 गेंदें बची है, 22 रन समीकरण भी है। देखिए आपको हौसला बुलंद रखना पड़ेगा, कोशिश करनी पड़ेगी जीत की। ये फुलर लेंथ वाली यॉर्कर बॉल, सिंगल रन आया, सिंगल रन के साथ 11 स्टार खांडा टीम जीत की राह पर कदम बढ़ाने की शुरुआत कर चुकी है, क्योंकि आने वाली गेंदें होंगी 3 और जीतने के लिए 21 मतलब 21 रनों की जरूरत है। चमत्कार ही बचा सकता है वंजारपाड़ा को, वरना 11 स्टार खांडा ऑलमोस्ट जीत के करीब। यॉर्कर गेंद थी, ऑन पॉइंट पर ये गेंद, भागना चाहते थे, अब भाग के कोई फायदा नहीं है, समय निकल चुका है। एक बार समय निकल गया
तो फिर आपकी कीमत नहीं होती। जैसे इंसान के शरीर से आत्मा जब निकलता है तो शरीर की कीमत नहीं होती, वैसे ही मैच से समय निकलता है तो आपके रनों की कीमत नहीं होती। विकेट यहां पे जरूर आया है, विकेट आया, लगा था टीम करजत तहसील की वंजारपाड़ा जो एक मजबूत टीम है, जिनको मैंने कई मैदानों के ऊपर जीतते हुए देखा है। ऐसा लगा था ये मुकाबला कांटे की टक्कर भरा हो सकता है, लेकिन पनवेल तहसील की टीम 11 स्टार खांदा जो इस सीजन में फुल फॉर्म में है, उनका डोमिनेंस मैदान के अंदर आपको नजर आया। वंजारपाड़ा बैकफुट पर जो गई वहां से उबर नहीं पाई इस मैच में, मात्र औपचारिकता बाकी। एक और बार बढ़िया गेंद थी, यहां से भी आपको डॉट गेंद आती हुई नजर आएगी और डॉट गेंद के साथ मात्र एक गेंद की औपचारिकता बचे इस मैच में, मात्र एक गेंद की औपचारिकता यहां से जरूर बची है। अगला मुकाबला रोमांचक होने वाला है। चिंचवली गोए जानता राजा वारदोली, लोअर होल्डर्स ऑन साइड पर खेला। अब क्या फायदा जब चिड़िया चूक गई खेत। यह मुकाबला बहुत दूर निकल चुका है। हार्ड लक टीम वंजारपाड़ा, बेटर लक नेक्स्ट टाइम एंड वेल डन, वेल प्लेड टीम 11 स्टार खांदा। मैनी मैनी कांग्रेचुलेशन फॉर यू, बहुत ही अच्छा खेल आपने किया। वंजारपाड़ा घर जाते समय गाड़ियां ध्यान से चलाइएगा, रात का समय है, ध्यान से जाइएगा। लेकिन मैन ऑफ द मैच की तरफ हम चलेंगे।